नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. ते स्टँड घेऊन ये, स्टँड घेऊन ये जा. तर आज आम्ही आलेलो आहे टेरेसवरती. तर छान असं गार्डन मी इथं केलंय आणि बरेच दिवस झाले ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. हो हो हो. आणि इथे ना आम्ही फिश टँक ठेवलेली आहे, जसं की मी लास्ट शॉर्ट्स मध्ये तुम्हाला दाखवली होती. पण मी आता आली आहे. रात्री तर पाणी व्यवस्थित होतं आणि अचानक पाणी हिरवं झालंय. तर काल कदाचित मी त्याच्यामध्ये काही मनी प्लांट्स लावले होते, त्यामुळे मला वाटते पाणी जे असेल तर ते आजच्या आजच चेंज जे असेल तर ते करायला पाहिजे. इथे फिश आहेत, गप्पी फिश, जे की थांब 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 हे खातात मच्छरांची अंडी. राशी ते ठेव, ठेव ते चाकू, ठेव ठेव पटकन, ठेव बाजूला. ये इकडं. हे फिश फूड आहे. घाल जा. घाल जा, एक वरनं टाक फक्त. जा बाळा, टाक. बस बस, तेवढंच खाऊ का? ते केवढे मासे आहेत? मासे केवढे आहेत? केवढे आहेत? मासा केवढा आहे? 1 2 3. पण केवढा? एवढा आहे ना छोटा? त्याचं पोट केवढं आहे माशाचं? केवढं आहे पोट? हा, मग छोट्या पोटाला केवढं खायचं असतंय? एवढंच खाते ते. तुझं केवढं पोट आहे? मोठं, मग तू मोठी खाते. तर काय एवढंशा खाते. बरोबर, ठीक आहे. आणि अजून काय होतं, कालच्या ह्याच्यामध्ये इथे बहुतेक आहे ना पक्षी येऊन गेलेत. तर काय झालं, काल मी एक शॉर्ट्स अपलोड केले होते आणि त्यामध्ये मी चुकून म्हटले, मला भरपूर जणांचे इतके कमेंट्स आले. अगदी माझ्या मैत्रिणींचे पण कमेंट्स आले की तुला चिक्कू आणि पेरू मधला फरक जो असेल तर तो कळतो की नाही. तर हा चिक्कू आहे, हे पेरू आहे. आणि मी चुकून ना त्या व्हिडिओ मध्ये काय म्हंटल की हे 2 चिक्कू, हा एक चिक्कू आणि हा एक चिक्कू. तर हे 2 पेरू आहेत. आणि पेरू बहुतेक हे केलंय, पक्ष्यांनी कोणीतरी खाल्लाय. वरती पक्षी आहेत. मँगोला हात लावू नको, मोठा होऊ दे, मोठा झाला की काढूयात. तर हे गार्डनचं एक किट मी मागवलंय ऑनलाईन, कारण त्याच्यामध्ये ह्या किट मध्ये ही असली एक सीझर, जे आपण कट करण्यासाठी, 1 मिनिट, छोट्या बेबीजने अजिबात हात लावत नाही, हे कट करण्यासाठी वगैरे वापरतो. तर असली एक सीझर आहे याच्यामध्ये. आणि एक रेग्युलर आपली सीझर असते ना तसली, मी त्याची तुम्हाला हे दाखवते, डिटेल्स जे असतील तर ते दाखवते. आणि ह्याला हात लावायचं नाही छोट्या बेबीजने. अगो ते काय करतेस तू? ते नाही घालू नको 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 नको, ह्याच्यात घाल, ह्याच्यात टाक, त्याच्यात नको टाकूस, ते इथं टाक. माझं लक्ष नाही तर त्याच्यात टाकू नकोस, फिशला आवडत नाही एवढं फूड. बघू हात दाखव तुझा, इकडं इकड्यात बघू. घाल घाल घाल. नाही नाही, बस आता. मी टाकून देऊ काय? मी जाऊ खाली? मी चल खाली जाऊया, चल राहू दे, चल मी जातो खाली, चल. तर फिशला फूड खाणार म्हणून मागे लागले. दुपारी किती वाजल्यात? 4 वाजल्यात आणि अजूनही झोपलेले नाहीत. आज आहे रविवार, मी देते थांब. आज आहे रविवार आणि दोघी पण झोपलेल्या नाही. त्यांना माझ्या सोबतच काय काय करायचंय, मी काय करते काय नाही सगळीकडे लक्ष असते. तर हा चिक्कू आहे ना, जसं बाजूला होता त्याला दाखवायचा, तो इथं उभे राहा. तर चिकू नाही, सॉरी, हा पेरू आहे ना. अगं कट, अगं हा पेरू आहे ना, तर हा कट करायचा आहे कारण पिकलाय तो. आणि हा बघा, पिकलाय पेरू चांगला, छोटसच झाड आहे. आणि हे बहुतेक पक्ष्यांनी खाल्लंय, मला नाही माहिती. पक्ष्यांनी कोणीतरी खाल्लंय आणि आता ते अर्ध पक्ष्यांनी खाल्लंय, त्यामुळे मी ते पक्ष्यांसाठीच ठेवणार आहे. तेच खाऊन जाऊ देत. भरपूर पक्षी येतात आता सध्या, झाडं एवढी लावली आहेत ना तेव्हापासून. कोणी खाल्लं हे? पक्षीने. कुठला पक्षी? चिमणी? नाही, मग काळा पक्षी. काळा मोठा पक्षी आलेला आणि ते त्यांनी खाल्लंय. असो, तर आता हे त्यांच्यासाठीच ठेवते, पण हे तर आपण खाली नेऊ शकत नाही. काय झालं? ते नाही, ते अजून जरा कच्चा आहे ना, तो पिकू दे जरा. तुमचं पोपट कुठं आहे? तर हे असं सगळं हे कट हे केलं बघा. हे अजिबात छोट्या बेबीजनी हे घ्यायचं नसतंय, अजिबात नाही मिळणार. चल नो, मग चल, मी नाही तुमची गट्टी फू आहे. नाही नाही नाहीच. तर हे सगळं असं. आणि अजून काय दाखवायचंय मला, थांबा 1 मिनिट दाखवते. छान छान वेल पण आलेत. हे पहिलं ह्यांच्यापासून लपवायला पाहिजे, नाही तर ह्या अशा आहेत ना की माझं लक्ष नसताना लगेच ते पकडणार. अशा आहेत त्या दोघी. हे बघा, हे बघा लगेच. हा, पेरू घ्या, खर पेरू खायचा नाहीये तो.
पक्ष्यांनी खाल्लाय. तर हे बघा, हे याला मिरचीला फुलं यायला लागलेत. मिरची जी आहे ना त्याला फुलं यायला लागलेत. हे वांग आहे, हे पण वांगेच आहेत. हे वांग आहे, हे वांग आहे. बघा मिरचीला फुलं येतात. कधी कधी तर फुलं गळतात आता सुरुवातीची, पण येतात व्यवस्थित. हा बघा दोडका मोठा होतोय. तर याच्याला चढवण्यासाठी हे हे आहे. ह्याच्यावरती हा चढेल पूर्ण वरती. मम्मा खाऊ दे हे ना. फुलांची झाड आहेत. खाऊ इथं नाही आहे पिलूवरती. हे फुलांची झाड आहेत. गुलाब जेड, हा वांगाचा आहे आणि हा मिरचीचा आहे. याला इथे बघा मिरचीला फुलं आली आहेत. इथं आता मिरची तयार होते. तर असं सगळी सुंदर सुंदर झाडं खाल्ला नाही. आणि ही एक्स्ट्राची माती आणून ठेवली आहे, म्हणजे अजून झाडं लावायची आहेत त्याच्यासाठी. असं सगळं सुरू आहे. ही पण फुलांची झाड आहेत इथे. ही फुलांची झाड आहेत, छान छान गुलाब. हे वडाचं झाड आहे आणि हे फुलाचं झाड आहे. खूप सुंदर सुंदर रोज फुलं लागतात हं या झाडाला. रोज म्हणजे रोज लागतात डेली. शेवग्याचं झाड आहे. नको हात लावू अगं, कट होत. नको. आणि हे पण शेवग्याचं झाड आहे. ह्याच्यामध्ये ही दुसरी छोटी छोटी झाडं आली आहेत ना, ही फुलांची झाड आहेत असं त्या माळी काकांनी सांगितलं. त्यामुळे ती झाडं पण मोठी होऊ देत. हा खाऊ दे ना. खाऊ नाही देणार मला. ठीक आहे. तर बघूयात. अगं नको आंबा तोडू. बाबा ओरडतील ना. आंब्याच्या झाडाला आंबा लागलाय. हा बघा, कलमी आंबा आहे. हा एक आंबा आहे आणि हा एक आंबा आहे. बघा दिसतोय का? हा एक आंबा आहे. आंबा तोडायचा नाही. आंबा केवढा मोठा होतोय. भरपूर मोठा झाला की मग काढायचा पण. हा पेरू कसा मोठा झाला बघ, तसा आंबा मोठा होऊ दे. कारण ना डाळिंबाला एक फुल आलं होतं. ते बघा डाळिंबाचं झाड आहे हे. आणि डाळिंबाला फुल आलेलं आणि गिरिजाला ते लाल कलरचं मस्त फुल आलेलं. आणि गिरिजाने म्हणजे लगेच ते फुल जे असेल ना ते तोडलं. तिला वाटलं काय डाळिंबच आहे ते, म्हणून तिने ते तोडलं. आणि हा आपला फिश टँक ग्रीन झालंय. पाणी कशामुळे झालंय काय समजेना झालंय मला, पण मला वाटतं पाणी आता बदलायची गरज आहे. पेटीला काय झालं, पाणी टेरेस वरती आहे ना, ते ओपन आहे. त्याच्यावरती एक छोटासा फक्त पत्रा जो असेल ना तर तो घातलाय आणि त्यामुळे कदाचित त्याला असं ते शेवाळ धरल्यासारखं झालंय. असं बघूयात आता. मला आज काही पण करून ते स्वच्छ करायलाच लागणार आहे. काय आहे? हे काय पोपट? हा पोपट पण आहे आमच्याकडे एक. हा दाखव. घे 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 घे. हात पुरचा की घे. दाखव. हा आमचा पोपट आहे. पोपटाने खाल्ला काय हा पेरू? कुणी खाल्ला मग? न खाल्ला. पोपटाने खाल्ला ना. पोपट. बापरे. पोपट ठेवला होता आम्ही झाडातच ठेवलेला, पण तो वरती हे ठेवला होता. दाखवणार आहे. आणि हे ग्रीन कलरचे मॅट्स पण आहेत बरं का, म्हणजे ग्रीन कलरचं नेट गार्डन साठी जे आपण नेट असतं ना, तर ते ग्रीन कलरचं नेट आहे. तर लवकरच आता जरा पावसाळा थांबला ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित सॉर्ट करेन आणि छान असा गार्डनचा सेटअप जो असेल ना तर तो आपला होईल. आणि नक्कीच त्याचे अपडेट्स जे असतील तर ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करेन. तर आज रविवार आहे. हा, तर असा विचार केला होता की काहीतरी व्हिडिओ वगैरे पण रेकॉर्ड करायचे, थोडे शॉर्ट्स रेकॉर्ड करायचे, कारण वरती थोडंसं छान वाटतं ना रेकॉर्डिंग करायला. थोडं फ्रेश छान ग्रीनरी असते, म्हणून सगळ्या गोष्टी घेऊन तर मी आलेली आहे. पण ह्या दोघी म्हणजे काहीच मला सुधरू देत नाहीत. कारण गिरीजा इकडे, ती खाली पडेल. यांच्याकडे बघत बसायला लागतं. आणि त्यात मी हे घेऊन आले 2 आता. हे हातात, हा पेरू हातात. हा काय झालं? ठीक आहे, चला आम्ही आता ब्लॉग बंद करतो म्हणून सांगा. बंद करतो. बंद करतो. बंद करतो. हा, मी आता शांत बसतो एका जागेला. शांत बसते जागेला. ओके, ठीक आहे. आम्ही अभ्यास करून आलोय. थोडा अभ्यास केलाय आम्ही. आज रविवार आहे, पण तरी पण वर्कशीट्स होत्या ना, वर्कशीट त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेते. 2 पेज जितकं त्या करतात ना आता तितकं करून घेण्याचा प्रयत्न करते. असं काही फोर्स करत नाही, इतकं झालं पाहिजे तितकं झालं पाहिजे, ते घ्यायचं नाही. आणि अभ्यास वगैरे सकाळी केलाय आणि आता दुपारी झोपलेल्या नाहीये त्या. सूर्याला झोपवलाय, त्याच्या बाबांजवळ झोपलाय तो. आणि म्हणून मग आम्ही थोडंसं वरती येऊन म्हटलं की छान रेकॉर्डिंग जे असेल तर ते करावं. तुम्हाला भरपूर ब्लॉग्स माझे आता येतील, कारण बरेच दिवस काय झालं होतं मध्यंतरी माझा फोन खराब झाला होता. खराब म्हणजे काय, त्याची जी कॅमेरा होती ना, कॅमेराचं जी स्क्रीन हे होती, ग्लास होती ना, तर ती खराब झाली होती.
फुटली होती आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी अशा ब्लर ब्लर दिसत होत्या आणि त्यामुळे मनच होत नव्हतं की रेकॉर्डिंग करायचं. आणि आता मी हा न्यू फोन घेतलाय 2-3 दिवस झाला. जसं तुम्हाला माझे व्लॉग्स किंवा शॉर्ट्स येतात ना नवीन फोन, कारण प्रत्येक वेळेला कॅमेरामध्ये कॅमेरामध्ये रेकॉर्ड करायचं, मग ते परत फोनमध्ये घ्यायचं, तर ते मला जमत नव्हतं. कारण अजून सूर्याच्या बर्थडेला मे मध्ये सूर्याचा बर्थडे होता. मँगो मोठा झाला की घ्यायचा. होय 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 मे मध्ये होता सूर्याचा बर्थडे, तर सूर्याच्या बर्थडेचे फोटोज मी अजून कॅमेरामधून फोनमध्ये घेतलेले नाहीयेत आणि त्यामुळे ते खूप हेक्टिक होत होतं. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली रेकॉर्डिंग करायचं, मग ते इकडे घ्यायचं. हा लॉंग व्हिडिओजला चालतं, माझे जे काही मेन चॅनलवरती मोठे व्हिडिओज असतात ना, तर त्याच्यासाठी चालतं. पण छोटे छोटे व्लॉगिंगसाठी छोटे छोटे राशी नको वर ठेवूस व्हिडिओज बनवायचे आणि ते घ्यायचे, तर ते मला थोडंसं नको वरती ठेवूस चांगलं वाटत नव्हतं. म्हणजे वेळ मिळत नव्हता ऍक्च्युली त्याच्यासाठी. तर आता रेग्युलरली व्लॉग्स येतील, कारण व्यवस्थित फोनमध्येच रेकॉर्ड करेन, फोनमध्येच एडिट करेन आणि लगेचच अपलोड सुद्धा तुमच्यासोबत करेन. तर हा व्लॉग कसा वाटला, हे माझं छोटंसं गार्डन तुम्हाला कसं वाटलं, नक्कीच व्हिडिओज आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे सगळे झाडं वरती वगैरे जातील त्याचे सगळे अपडेट्स मी तुम्हाला चॅनलवरतीच जास्तीत जास्त देईन. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय बाय म्हण. बाय बाय बाय. बाय बाय. उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूयात. आता ते नाही आहेत मूड मध्ये, तर ब्लॉग स्टॉप करते. थँक्यू सो मच. बाय.